म्हणजे स्वतःचे 5 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले याच्यामध्ये, या कर्नाटकाच्या याच्यामध्ये. पण मला पण अजून सकाळी कोणी सांगितलं का असं झालंय. मी स्वतः येऊन बघतो स्टोअर बंद आहे. आता एक्झॅक्टली काय आहे ते आम्हालाही माहित नाही, पण आम्हाला आमचे मेहनतीचे पैसे आहेत ते भेटायला पाहिजे. तुम्ही पैसे टाकले त्यांनी नक्की काय सांगितलं होतं, कसं ते पैशाचा परतावा पैसे आम्ही इन्व्हेस्ट करताना आम्हाला सांगितलेलं तर आम्ही तुम्हाला हे जे पैसे तुम्ही देताय आम्हाला त्याचं तुम्हाला एक स्टोन देऊ. स्टोन दिल्याच्या नंतर त्यांच्या याच्यावर रिले का बोनस तुम्हाला मिळेल. जेवढे तुम्ही पैसे टाकताय त्याचे 11% कॅशबॅक तुम्हाला दर आठवड्याला मिळेल. समजा जर 1 लाख टाकले तर त्याचे तुम्हाला 11,000 रुपये दर आठवड्याला, म्हणजे दर सोमवारी तुम्हाला मिळेल. असे 52 हप्ते द्यायचं त्यांनी सांगितलं. हो. किती महिने झाले तुम्हाला? मला इन्व्हेस्ट करून माझा हा पहिलाच हप्ता आहे. माझं नाव मनीष कोळेकर आहे. मनीष. मी इथं डिसेंबरमध्ये गुंतवणूक केली. मी तर 10,000 रुपये गुंतवणूक केलेली डिसेंबर महिन्यामध्ये. आणि मला कसं आहे 1 वर्षापासून चालू आहे असं कानावर होतं. तर माझे मित्र सांगत होते, मी गुंतवणूक केली. म्हटलं मला आता या 13 तारखेला पहिला येणार होता हप्ता. त्यांनी सांगितलं की 11% चालू आहे सध्या, 11% हर हप्त्याला येणार, 52 हप्ते येणार. मी माझ्या मित्रांनाही सांगितलंय मला यायचं अगोदर. त्यांनी माझ्या बेसिसवर लाख लाख रुपये टाकले. आणि आता इथे येत आहे, आज ऐकायला आलं की दुकान बंद आहे, उघडलंच नाही, पळून गेले. आणि चला हे बंद आहे, जेवढे यांचे ब्रांचेस आहे सगळे बंद झाल्या. मग कसं काय ब्रांचेस बंद झाल्या तर आता मनाला धाकती वाटते की पळून गेले की काय. असं आहे. आता काय मागणी? मागणं आहे की दुकान चालू करा, जे बोलले ते द्या, नाही तर सगळ्यांची जेवढ्यांची इन्व्हेस्टमेंट आहे ते रिटर्न करा. आणि मालक कुठे आहे काय कसं जरा ते शोध लावा. तुम्ही लोकांनी हेल्प करा, लोकांचे पैसे रिटर्न काढण्यासाठी जरा हेल्प करा. कोणार्क, अपना शहर अपनी बातें।